सर्व रस्ता वापरणाऱ्यांची सुरक्षितता निश्चित करण्यात रोड साइन आणि रोड मार्किंग महत्त्वाची भूमिका बजावतात। रोड साइन आणि रोड मार्किंगचा उपयोग मार्गदर्शन, चेतावणी, सूचना आणि नियामक माहिती प्रदान करण्यासाठी केला जातो। रस्त्यावर किंवा हायवेवर गाडी चालवण्याआधी रोड मार्किंग लाईन्सबद्दल काही महत्त्वाचे नियम जाणून घेऊया। रोड साइनमध्ये महत्त्वाचे 3 प्रकार आहेत। पहिला आहे रेग्युलेटरी साइन्स म्हणजेच नियामक चिन्हे, दुसरा आहे गाईड साइन्स म्हणजेच मार्गदर्शक चिन्ह आणि तिसरा प्रकार आहे वॉर्निंग साइन्स म्हणजेच चेतावणी चिन्ह। या व्हिडिओमध्ये आपण गाईड साइन्स म्हणजेच मार्गदर्शक चिन्हे बघणार आहोत। यात पहिली रोड मार्किंग लाईन आहे ब्रोकन लाईन। या लाईनचा असा अर्थ होतो की तुम्ही तुमच्या समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी ही लाईन क्रॉस करून दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकता। तुम्हाला टर्न घ्यायचा असेल तर तुम्ही ही लाईन क्रॉस करून टर्न घेऊ शकता। जर 2 लेनचा रस्ता असेल तर ब्रोकन लाईन ही रस्त्याच्या मध्यभागी सेंटर लाईन म्हणून मारलेली असते। जर रस्त्यात डिवायडर आहे आणि रस्ता 4 लेनपेक्षा जास्त असला तर त्या ठिकाणी 2 लेनला विभाजण्यासाठी या ब्रोकन लाईनचा उपयोग केला जातो। यानंतर दुसरा प्रकार आहे सॉलिड व्हाईट लाईन। या लाईनचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या लेनमध्ये गाडी चालवत आहे त्याच लेनमध्ये तुम्हाला गाडी चालवायची आहे। तुम्ही लेन बदलू शकत नाही, समोरच्या गाडीला ओव्हरटेकसुद्धा करू शकत नाही किंवा टर्न घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला परवानगी नाही। सॉलिड व्हाईट लाईन तुम्ही क्रॉस करू शकत नाही असा या लाईनचा अर्थ होतो। ज्या ठिकाणी वळण आहे तेथे आपल्याला ह्या प्रकारची सॉलिड व्हाईट लाईनची मार्किंग बघायला मिळते। रस्त्यावर सॉलिड येलो लाईन जर असेल तर तुम्ही तुमच्या समोरील गाडीला ओव्हरटेक करू शकता, पण पिवळी लाईन क्रॉस न करता त्याच लेनमध्ये राहून तुम्ही ओव्हरटेक करू शकता। डबल सॉलिड लाईनचा असा अर्थ होतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ह्या लाईन क्रॉस करू शकत नाही। ॲक्सिडेंट होण्यासारखी परिस्थिती जर उद्भवली तरच तुमची गाडी ह्या लाईन क्रॉस करून दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकता, अन्यथा नाही। सॉलिड लाईनसोबत ब्रोकन लाईन याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही ब्रोकन लाईनच्या बाजूने गाडी चालवत असाल तर तुम्ही ओव्हरटेक करू शकता, पण तुम्ही सॉलिड लाईनच्या बाजूने जर गाडी चालवत असाल तर ओव्हरटेक करू शकत नाही। एज लाईन या लाईनचा उपयोग रस्त्याच्या बाजूच्या सीमा दर्शवण्यासाठी होतो। वाहनांनी या सीमारेषा क्रॉस नाही केल्या पाहिजे। जर ह्या लाईन पांढऱ्या रंगाच्या असतील तर त्या रेषेपलीकडचा भाग पायी चालणाऱ्यांसाठी किंवा इमर्जन्सी वाहन पार्क करण्यासाठी केला जाऊ शकतो, पण त्याच लाईन पिवळ्या रंगाच्या असल्या तर ते नो पार्किंग झोन म्हणून दर्शवते। रस्त्यावर अशा प्रकारची आडवी लाईन दिसली तर ती स्टॉप लाईन आहे असं समजायचं। ही लाईन सूचित करते की वाहन चालकांनी वाहन थांबवताना ही लाईन ओलांडायची नाही आणि सोबतच्या ट्रॅफिक सिग्नलचे सुद्धा पालन करायचे। अशा प्रकारची लाईन तुम्हाला प्रत्येक चौकात बघायला मिळेल जिथे ट्रॅफिक सिग्नल लावलेले असते। स्टॉप लाईनच्या पुढे पांढऱ्या रंगाचे अशा प्रकारचे पट्टे रस्त्यावर मारलेले आपल्याला दिसतील। यालाच झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतात। चौकामध्ये रेड ट्रॅफिक सिग्नल लागल्यानंतर सर्व वाहने स्टॉप लाईनच्या आधी थांबतात आणि मग पायी चालणाऱ्या व्यक्तींना रस्ता क्रॉस करण्यासाठी या मार्किंगचा उपयोग केला जातो, जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही। भारत सरकारतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह हे देशव्यापी अभियान बऱ्याच वर्षापासून राबवण्यात येते, परंतु ह्या वर्षी म्हणजेच 2024 पासून भारत सरकारने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना म्हणून 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिनाच घोषित केला आहे। या वर्षीची थीम आहे बी अ रोड सेफ्टी हिरो। या अभियानामागचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे रस्ते अपघात कमी करणे आणि रस्त्यावरून सुरक्षितपणे प्रवास करणे। ही माहिती आवडली असेल तर जरूर आपल्या परिवारात मित्रांना शेअर करा। पाळूया निर्बंध रहदारीचा, करूया प्रवास आनंदाचा।